या महाराष्ट्राला अत्यंत असं भक्तीचं, ज्ञानाचं आणि वैराग्याचं लेणं दिलेलं आहे. आणि ते सर्व संचित फळरूपानं आज आपल्या नगरामध्ये शिडकवून आलेल्या आमच्या सर्व माता भगिनी ओम महिला भजनी मंडळ यांच्या गोड गळ्यातनं आपण सर्व गीतं ऐकलेल्या आहात. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत केलंच पाहिजे. त्याचबरोबर आपला प्रपंच आणि आपला सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आमच्या सर्व माता भगिनी आपल्या पुढे गीत सादर करत असतात. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो आमच्या मावशींना की मला नेहमीच तुमच्या मंडळामध्ये संत जनाबाई दिसतात, मला संत सखुबाई दिसतात, संत मुक्ताबाई दिसतात. ह्या नाशिकचं नाव आपण जास्तीत जास्त दूरपर्यंत कसं जाईल असं सुंदर भक्तीचं लेणं आपण वाटत असतात. आज आपल्याही घरी येऊन आम्हाला खूप आनंद झालेला आहे. येणारे जे दोन बालक आहेत, दोन लक्ष्मी किंवा सरस्वतीच्या रूपानं ज्या आले आहेत, त्या येणाऱ्या कन्यांना संत जनाबाई सारखी भक्ती लाभो आणि इतका अधिकार लाभो की तो जो युग 28 विटेवर उभा पंढरपुरामध्ये जो देव उभा आहे त्याला इथं आमच्या जनाबाई चोर म्हणतायत आणि भक्तीच्या रूपानं त्याला बांधलेला आहे. प्रेमामध्ये अतिशय मोठी ताकद असते. हे जग जर जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंकता येतं. वैर करू नये, कोणाचा द्वेष करू नये, हाच वारकरी संप्रदायाचं आणि या मंडळाचं आमचं सगळ्यांचं सांगणं आहे. आज या ठिकाणी आपल्यापुढे सादर करतोय धरीला पंढरीचा चोर. परत सर्व माता भगिनींचं एकदा मी सहर्ष स्वागत करतो आणि गीताला सुरुवात करतो. जर काही माझ्याकडनं चुकलं, मला काही गाण्याचं डेअरिंग नाही, ती मावशी काही गाड्यावर घोड्यावर चढवून देतात आमचे पवार महाराज लय मोठे, परंतु तसं मला काही येत नाही. थोडंफार वाजवतो आणि थोडंफार गातो, प्रयत्न करतो. जनाबाई काय म्हणतात या गीतामध्ये, 4-5 चरणाचा हा अभंग आहे. प्रयत्न करतो. या ताई थोडा माईक थोडा एक करा. एकदा आमच्या दादांसाठी टाळ्या. Oh